नमस्कार. या नोटीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, पवित्र पोर्टल शिक्षक भरती स्थानामध्ये पवित्र पोर्टलला प्रेफरन्स जनरेट करून लॉक करण्याची सुविधा ही सुरू आहे आणि 16 तारखेपर्यंत आपल्या सर्वांना प्राधान्यक्रम जनरेट करायचे आहे. परंतु पहा, प्राधान्यक्रम जनरेट करत असताना बरेच असे उमेदवार होते की त्यांनी आपलं जे स्वप्रमाणपत्र होतं, सेल्फ सर्टिफिकेशन, ते अर्धवट सोडलेलं होतं किंवा ते कम्प्लीट केलं नव्हतं आणि किंवा बऱ्याच जणांची पात्रता अपूर्ण असल्यामुळे प्राधान्यक्रम जनरेट होत नाहीत. या समस्या होत्या आणि त्या समस्यावरती आज पहा नवीन सूचना पवित्र पोर्टलला प्रसिद्ध झालेली आहे आणि हा जो काही प्रॉब्लेम होता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ज्या उमेदवारांना असे प्राधान्यक्रम जनरेट होण्यामध्ये अडचणी येत होत्या तर त्यांना आता प्राधान्यक्रम जनरेट होतील. ठीक आहे, आता नेमक्या कोणाकोणाला जनरेट होणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि बरेच असे उमेदवार आहेत की त्यांना प्राधान्यक्रम अनलॉक करायचे असतात. अनलॉक करत असताना पुढची प्रोसेस काय करायची हे समजत नाही, तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर बघा, जी काय सूचना आलेली आहे तर ती या ठिकाणी आपण पाहूया. सगळ्यात आधी तर बघा, आज ही 14 तारखेला सूचना आलेली आहे आणि याच्यामध्ये एकूण 1,70,108 उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट वगैरे केले हे सांगितलेलं आहे. परंतु आता आपलं जे मुळात महत्वाचं आहे तर ते या ठिकाणी आपण बघू. सगळ्यात आधी बघा की बरेच उमेदवार असं म्हणतात की सर आम्हाला प्राधान्यक्रम आम्ही जर लॉक नाही केले तर मग पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही अपात्र वगैरे असं या ठिकाणी म्हणतात. तर लक्षात घ्या, जर तुम्ही उमेदवार म्हणजे प्राधान्यक्रम लॉक नाहीत केले तर तुम्ही कोणत्या टप्प्यासाठी अपात्र ठरता, तर याच टप्प्यासाठी तुम्ही अपात्र ठरता. म्हणजे या टप्प्यासाठी जे काही तुम्हाला प्राधान्यक्रम म्हणजे जे काही जाहिराती येतील त्या जाहिरातीसाठी तुमचा विचार होणार नाही. पुढच्या टप्प्यामध्ये नवीन जाहिराती येतील, नवीन जाहिराती आल्या की तुमचा विचार होईल. बघा, प्राप्त असलेल्या जाहिरातीच्या निवड प्रक्रियेत विचारात घेतल्या जाणार नाही. म्हणजे नवीन जाहिरातीसाठी तुम्ही पात्र आहात. नवीन ज्या काही दुसऱ्या टप्प्यामध्ये पण जाहिराती येतील, बरोबर, जाहिराती येतील तर त्यासाठी तुम्ही पात्र आहात. येतील तर त्याला पात्र, हे लक्षात ठेवा, त्याला तुम्ही काय पात्र आहात. या टप्प्यामध्ये एका ज्या जाहिराती आल्यात यासाठी तुम्ही पात्र नाहीत, तुम्ही पुढच्या टप्प्यासाठी पात्र असणार आहात. त्यामुळे बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो या ठिकाणी, सर आम्ही पुढल्या टप्प्यासाठी पात्र असू का, जर आम्ही लॉकच नाही केलं. त्यामुळे जर तुम्हाला लॉक करायचे नसतील तर काही अडचण नाही, तुम्ही या टप्प्यामध्ये ज्या काही जाहिराती आल्यात यासाठी तुम्ही पात्र नसाल, मात्र पुढच्या टप्प्याला पात्र असाल. आता बघा, बऱ्याच उमेदवारांना कम्प्लीट बट नॉट सेल्फ सर्टिफाय किंवा अनसर्टिफाय अशा ठिकाणी प्रॉब्लेम येतोय. आता हा प्रॉब्लेम काय येतो तर बघा, या ठिकाणी तुम्हाला हे पोर्टल दिसेल. आता या ठिकाणी जर आपण समजा आपला डॅशबोर्ड जर ओपन केला तर डॅशबोर्ड तुम्हाला या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल. सेल्फ सर्टिफाय याचा अर्थ काय की या ठिकाणी फॉर्म हा सेल्फ सर्टिफाय झाला. म्हणजे आतापर्यंत ज्यांचं इथं सेल्फ सर्टिफाय होतं तर अशांनाच प्राधान्यक्रम जनरेट होत होते, बरोबर. जर तुमचं या ठिकाणी म्हणजे कम्प्लीट बट नॉट सेल्फ सर्टिफाय आणि अनसर्टिफाय असं तुम्हाला दिसत होतं, म्हणजे कम्प्लीट बट नॉट सर्टिफाय किंवा अनसर्टिफाय, यामुळे तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होत नव्हते. कारण तुम्हाला प्राधान्यक्रम सर्टिफाय तुम्ही केले नव्हते, त्याच्यामुळे हे जनरेट होत नव्हते. तर आता अशा सगळ्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. जी काय तुमची माहिती तुम्ही भरली, मग तुम्ही चुकीची माहिती भरली असेल, अर्धवट भरली असेल, आहे त्या स्थितीमध्ये तुमचे प्राधान्यक्रम आता जनरेट होतील. मग तुम्ही काय करायचं, जे प्राधान्यक्रम आलेले आहेत ते तुमच्या शैक्षणिक पद्धतीनुसार आहेत का ते चेक करायचं. असतील तर तुम्ही काय करायचे, लॉक करून टाकायचे आहेत. असा या ठिकाणी हा 4था क्रमांकाचा मुद्दा आहे. त्यानंतर बघा, जो 5वा मुद्दा आहे याच्यामध्ये बऱ्याच उमेदवारांना काय होत होतं की उमेदवारांनी जी माहिती योग्य त्या रकान्यामध्ये भरायला पाहिजे होती, योग्य कॉलम मध्ये भरायला पाहिजे होती, परंतु तुम्ही ते योग्य त्या कॉलम मध्ये भरले नाही. म्हणजे तुम्ही डीएड आणि बीएड ची माहिती, डिप्लोमा डिग्री या कॉलम मध्ये भरायला पाहिजे होती, पण तुम्ही भरली कुठं, सर्टिफिकेट या कॉलम मध्ये. आणि त्याच्यामुळे सर्टिफिकेट कॉलम मध्ये भरल्यामुळे तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट नाही झाले. तर मग हे या ठिकाणी तुमचं योग्य आहे, म्हणजे सर्टिफिकेट मध्ये भरलंय डीएड बीएड म्हणजे तुमच्याकडे डीएड बीएड आहे असं या ठिकाणी गृहीत धरून त्यांनी प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा ही उपलब्ध करून दिली. म्हणजे तुमच्यासाठी चांगले की त्यामुळे असं ज्यांचं झालेलं आहे त्यांनी प्राधान्यक्रम आता लॉक करायचे आहेत. आणि मग मात्र लक्षात ठेवा इथं परत की तुम्ही जे काही प्राधान्यक्रम जनरेट करणार आहात तर ते या ठिकाणी तुम्हाला म्हणजे लॉक करता येतील, परंतु या ठिकाणी तुमची जी काही पात्रता आहे त्याच्या अनुसार तुम्ही प्राधान्यक्रम लॉक करायचे. चुकीचे प्राधान्यक्रम आले आणि तुम्ही ते लॉक केले तर त्यासाठी तुम्ही पात्र नसाल, तुम्ही कोणत्याही टप्प्यावरती कागदपत्र पात्रतेमधून बाद ठरू शकता. नंतर बघा, 6वा मुद्दा आहे की उमेदवारांनी सर्टिफिकेट या पात्रतेच्या मेनू अंतर्गत, म्हणजे सर्टिफिकेट मध्ये तुम्ही समजा म्युझिक, बीपीए, एटीडी किंवा एएम असं नमूद करत असताना तिथे एक ड्रॉप डाऊन मेनू येत होता सेल्फ सर्टिफिकेट करत असताना. पण बऱ्याच जणांनी मॅन्युअल टाईप केल्यामुळे ते सिस्टीमनी ओळखलं नाही आणि सिस्टीम ओळखल्यामुळे गडबड झाली आणि प्राधान्यक्रम त्याच्यात जनरेट नाही झाली. त्यामुळे तुम्ही तर भरलंय परंतु या ठिकाणी तुमचे जनरेट नाही होणार, कारण तुम्ही ड्रॉप डाऊन मेनू मधून म्हणजे निवडायला पाहिजे होतं. परंतु आता त्यांनी काय केलं की तुमची माहिती बरोबर आहे, फक्त तुम्ही भरताना चुकला.
परंतु आता त्याच्यामध्ये पण दुरुस्ती त्यांनीच केली, त्यामुळे तुम्हाला काय दुरुस्ती करायची गरज नाही आणि त्यांनी दुरुस्ती करून तुम्हाला आता प्राधान्यक्रम जनरेट होतील. मग जर समजा तुमचं एटीडी म्युझिक किंवा एटीडी एम असेल आणि तुम्हाला प्राधान्यक्रम समजा डीएड बीएड बेस वरती आले परंतु या बेस वरती आले नसतील तर अशा उमेदवारांनी काय करायचं, जे पहिले प्राधान्यक्रम आले होते ते डिलीट करायचे आणि नवीन प्राधान्यक्रम जनरेट करायचे, म्हणजे तुम्हाला डीएड बीएड बेसवरती पण प्राधान्यक्रम येतील आणि एटीडी म्युझिक एम या बेसवरती पण प्राधान्यक्रम येतील आणि सगळ्यांना तुम्ही प्राधान्यक्रम पसंतीक्रम देऊ शकता. परंतु या ठिकाणी सुद्धा परत तुम्हाला तुमची पात्रता तपासायची आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगितलं की पात्रतेनुसारच या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. आता त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं 7वा मुद्दा तो म्हणजे प्राधान्यक्रमाबाबत उमेदवारांकडून येत असलेल्या तक्रारी विचारात घेता. म्हणजे जे काही प्राधान्यक्रम या ठिकाणी म्हणजे बऱ्याच जणांना चुकीचे होतात किंवा बऱ्याच जणांना होतच नाहीत की आमची पात्रता असूनही आम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होत नाही, तर ही तक्रार आहे. मग या ठिकाणी खरंच तुम्ही पात्र आहात किंवा नाही हे आपल्याला समजतच नाहीत ना, म्हणजे हे आम्ही कोणीतरी सांगतं म्हणून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, पण तुम्ही खरंच जी आर अनुसार पात्र आहात किंवा नाही तर हे तुम्हाला पाहता येणार आहे तुमच्या लॉग इनला. ठीक आहे, तर मग तुम्हाला काय करायचंय बघा की स्वप्रमाणपत्रामध्ये तुम्ही नोंद केलेल्या त्यांच्या पात्रतेनुसार जाहिरातीमधील पात्रता पाहण्याची सुविधा उमेदवारांच्या लॉग इन मध्ये प्रेफरन्सेस व्हाय नॉट इलिजिबल, म्हणजे ज्यांना या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट होत नसतील त्यांना एक हा टॅब दिलाय पण नवीन प्रेफरन्सेस व्हाय नॉट इलिजिबल, म्हणजे तुम्हाला प्रेफरन्स का जनरेट होत नाहीत. तर या मेनू मध्ये तुम्ही बघायचं आहे आणि त्या मेनू मध्ये तुम्हाला तिथं स्पष्ट कारण दिलेलं असणार आहे की तुम्हाला या कारणामुळे प्राधान्यक्रम जनरेट होत नाहीत, तर हे तुम्ही इथं बघू शकता. तर अशा प्रकारे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता तुमच्याच लॉग इनला मिळणार आहेत आणि ज्यांना प्राधान्यक्रम जनरेट होत नव्हते अपूर्ण माहितीमुळे तर त्यांना आता प्राधान्यक्रम जनरेट होतील. जे नुकसान होत होतं तर ते नुकसान आता टळणार आहे. परंतु कायम लक्षात ठेवायचं की तुम्ही चुकीची माहिती भरलेली असेल तर मात्र प्राधान्यक्रम जनरेट करत असताना जे तुमचं योग्य क्वालिफिकेशन आहे, जी तुमची शैक्षणिक पात्रता योग्य आहे त्याच्या अनुसार प्राधान्यक्रम तुम्ही जनरेट करायचे आहेत. म्हणजे जनरेट होतील, तुम्हाला चुकीचे होतील परंतु लॉक करत असताना तुम्हाला असाइन करत असताना योग्य ते प्राधान्यक्रम तुम्ही लॉक करा. मगाशी पण मी एक व्हिडिओ बनवला की चुकीचे प्राधान्यक्रम जर तुम्ही दिले तर तुमच्या जी आर अनुसार जी पात्र तुमची योग्य आहे तर तेच प्राधान्यक्रम तुम्ही द्यायचे आहेत, अन्यथा तुम्ही कागदपत्र पडताळून बाद ठरणार आहात. ठीक आहे, कारण जी आर अनुसार सगळ्या गोष्टी इथं होणार आहेत. आता बघा हे झालं पण ज्यांना प्राधान्यक्रम जनरेट होत नव्हते त्यांच्यासाठी, परंतु आता बऱ्याच जणांना सुविधा मिळाल्यामुळे किंवा बरेच जण या ठिकाणी प्राधान्यक्रम लॉक करून बसले, परंतु आता मनामध्ये विचार येतात की प्राधान्यक्रम अनलॉक करून काही ऍड करायचे काही डिलीट करायचे, तर त्यासाठी काय प्रोसेस करायची, तर ती प्रोसेस तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. तर त्यासाठी काय करायचंय पहा, तर तुम्ही प्राधान्यक्रम तुमचे लॉक केले असतील तर त्यासाठी अनलॉक हा टॅब दिलेला आहे. अनलॉक वर तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचे, प्राधान्यक्रम तुमचे अनलॉक होतील. नंतर लक्षात घ्या तुमच्या अनलॉक झालं तुम्हाला डिलीट प्रेफरन्स किंवा जनरेट आणि सिलेक्ट प्रेफरन्स खाली असाइन आणि रिअरेंज प्रेफरन्स आहेत. तर तुम्हाला फक्त ऍड करायचे असतील किंवा जे नको ते काढून टाकायचे एवढी तुम्हाला प्रोसेस करायची असेल तर लक्षात घ्या तुम्ही अनलॉक केल्यावरती प्रेफरन्स डिलीट करू नका किंवा रिजनरेट करू नका, कारण जे आलेले आहेत त्यामध्ये नवीन येत नाहीत, जे आहेत तेच येतील. आणि मग जे आहेत त्यामधून तुम्हाला ऍड करायचे असतील किंवा या ठिकाणी नको आहेत ते तुम्हाला काढायचे असतील तर सिलेक्ट प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करायचे. यावरती तुम्ही क्लिक तर काय करायचं आहे, तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट प्रेफरन्स याच्यावरती क्लिक केलं तर तुमचा ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम समजा ऍड करायचे असतील किंवा समजा तुम्हाला रिमूव्ह करायचे, समजा ऍडच आपण करणार आहेत तर रिमूव्ह करायचे हे बघा कसे करायचे ते. तर तुम्हाला ऍड करायचे असतील तर काय करायचं, इथं जिल्हा निवडायचा, समजा अहिल्यानगर मधल्या संस्था मला ऍड करायच्या आहेत किंवा जिल्हा परिषद ऍड करायची, तर सर्च प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करायचं आणि याच्यामध्ये काय पाच संस्था तुमच्या राहिल्या आहेत तर त्यापैकी तुम्हाला काय करायची, जी ऍड करायची असेल ती सिलेक्ट करायची. समजा मला ही सिलेक्ट करायची तर मी काय करतो आता, ही सिलेक्ट केल्यानंतर बघा खाली तुम्हाला हा जो ऍड सेक्टर प्रेफरन्स आहे याच्यावरती क्लिक करायचे, म्हणजे तुमचे प्रेफरन्स काय होतील, ऍड होतील. जो तुम्हाला ऍड करायचा आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ऍड करायचे ते तुम्ही काय करून घेऊ शकता, ऍड करा. आणि नंतर काय करायचंय, पुढे गेल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट करायचंय. तर तुम्ही जे काय प्रेफरन्स ऍड केला, जो काय प्रेफरन्स तुम्ही ऍड केला तर तो या ठिकाणी तुम्हाला खाली ऍड झालेला दिसेल. हे दोन या ठिकाणी प्रेफरन्स ऍड झालेले दिसले. आता लक्षात घ्या, आता हे आपण काय करू शकतो, ऍड करण्यासाठी काय करायचं तर याच्यावरती तुम्हाला हे असाइन करायचं, म्हणजे नंबरिंग द्यायची. म्हणजे तुम्हाला नंबरिंग द्यायचं असेल तर तो त्याप्रमाणे तुम्ही नंबर देऊ शकता. कमी जास्त जर करायचे असतील त्या ठिकाणी तुम्ही ते रिसेट प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करा आणि परत एकदा नंबरिंग करून घ्या. आता जर तुम्हाला जे तुम्ही ऑलरेडी दिलेत ते जर तुम्हाला काढायचे असेल तर कसे काढायचे, तर तुम्हाला जो काढायचा आहे तर त्याच्यावरती काय करायचं, क्लिक करायचं, म्हणजे तो निघून जाईल आणि त्याच्यासमोर तुम्हाला सॉर्ट प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करायचं. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही ऍड केला किंवा काढायचा असेल तर टिक काढा, ऍड करायचं असेल तर टिक टाका आणि शॉर्ट प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करा, म्हणजे काय होतं तुमचे प्रेफरन्स अशा प्रकारे या ठिकाणी दिसतील. लक्षात घ्या की ज्याला टिक नाही तो तुमचा प्रेफरन्स असाइन नाही, तो
तो प्रेफरन्स तुमचा लॉक नाही होणार. या ठिकाणी हे नाव बघा, अहिल्यानगर सेवा शिक्षण प्रसारक मंडळ. आता पहा सेव्ह अँड फाइंड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचे. सेव्ह अँड फाइंड नेक्स्ट याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला दिसेल 15 प्रेफरन्स आपण काय केलेत या ठिकाणी लॉक केलेत. बघा जो या ठिकाणी जो शेवटचा होता जो शेवटचा होता तो या ठिकाणी आलेला नाही. 16 आपण काढून टाकला, टिक नव्हती की त्यामुळे तो निघून गेला. अशा प्रकारे तुम्हाला जो नको आहे तो काढून टाकायचा आणि त्यानंतर मग मात्र या ठिकाणी पुढे तुम्हाला काय करायचं, सेव्ह अँड फाइंड नेक्स्ट करायचं, अनलॉक करायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला जे प्रेफरन्स पाहिजे ते लॉक करा, जे पाहिजे नाही ते अशा प्रकारे तुम्हाला काढून टाकायचे. बाकी सगळं डिलीट करत बसू नका, कारण परत परत सगळी प्रोसेस तुम्हाला करावी लागते. त्यामुळे साधं सोपं सांगितलं, सिलेक्ट प्रेफरन्स याच्यावरती जायचं. नंतर जो तुम्हाला प्रेफरन्स पाहिजे तो इथं जिल्हा निवडून तुम्हाला ऍड करायचा, त्यातून निवडायचा आणि पुढे तुम्हाला काय करायचं आहे, ऍड करून शॉर्ट करायचा आणि पुढे सेव्ह करायचं. ही प्रोसेस बरेच जण काय करतात, शॉर्ट करत नाही, डायरेक्ट सेव्ह करतात. जर तुम्ही शॉर्ट नाही केला की तुमचे प्रेफरन्स खालीवर होतील, म्हणजे ते खालीवर दिसणार, एका क्रमाने दिसणार नाहीत. ही प्रोसेस व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित करा. आणि सगळ्यात महत्वाचं बघा, ज्यांचे प्रेफरन्स जनरेट होत नव्हते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा नक्की. त्यांना प्रॉब्लेम येत होता, बरेच जण टेन्शन मध्ये ते प्रेफरन्सचे काय जनरेट होत नाही, तर आता जनरेट होतील. मात्र तुमची शैक्षणिक पात्रता चुकीची असेल तर तुम्हाला प्रेफरन्स जनरेट होणार नाही, हे लक्षात घ्या. आणि का होणार नाहीत यासाठी सुद्धा त्यांनी टॅब दिला आहे. आता ज्यांना तो टॅब दिसेल तर त्यांनी फक्त मला कमेंट करा की सर मला तो टॅब दिसतोय. तो टॅब बद्दल आपण व्यवस्थित माहिती या ठिकाणी बनवूया, कारण ज्यांना प्रेफरन्स जनरेट होतात त्यांना या ठिकाणी तो टॅब दिसत नाही. कारण या ठिकाणी बघा की आता आपण जे लॉग इन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये हा पार्ट प्रेफरन्स जो आलाय तो सगळ्यांना दिसतोय बघा, सगळ्यांना दिसतोय बघा. या ठिकाणी तुम्हाला दिसत प्रेफरन्स व्हाय नॉट इलिजिबल, हा टॅब दिसेल तुम्हाला, प्रेफरन्सेस नॉट व्हाय नॉट इलिजिबल. याच्यावरती क्लिक केलं तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपली पण माहिती दिसते बघा. याच्यामध्ये पण माहिती दिसते, तुमचा आयडी वगैरे पण सगळं दिसतंय. नंतर तुमची सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी पण दिसणार आहे तुम्हाला. ठीक आहे, तुमचे ग्रॅज्युएशनचे मार्क वगैरे पण सगळे दिसत आहेत. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना टॅब दिसतो प्रेफरन्स व्हाय नॉट इलिजिबल. आणि मग या ठिकाणी तुम्हाला टीईटी वगैरे तुम्ही पास आहात का, सीटीटी वगैरे पास आहात का, तुमचं जे काही सगळं क्वालिफिकेशन आहे. आणि नंतर सगळ्यात बघा ऍडव्हर्टाइज मॅट्रिक दिसते पहा, मॅट्रिक दिसते, इथं पोस्ट नेम दिसणार आहे पहा. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. ग्रॅज्युएट 6 ते 8 वगैरे दिसेल, सिलेक्शन या ठिकाणी दिसणार आहे पहा, इलिजिबल नॉट इलिजिबल तुम्ही आहात किंवा नाही, हे तुम्हाला बघायचं आहे. अशा प्रकारे आता याच्याबद्दल आपण वेगळा व्हिडिओ बनवू. आता हे फक्त दिलेलं आहे, नंतर या ठिकाणी आपण याचा स्पेशल व्हिडिओ बनवू नेमकं कसं करायचं आहे. परंतु तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की तुम्ही पात्र कशामुळे होणार नाहीत किंवा का नाही. या ठिकाणी तुम्हाला खाली जाहिराती दिसतील आणि जाहिरातीमध्ये बघा या ठिकाणी नॉट इलिजिबल दिसते बघा, की तुम्ही का इलिजिबल नाहीत. इलिजिबल का नाहीत तर बघा हे कुठला विषय आहे बघा, सब्जेक्ट आहे मराठी, मीडियम टीचिंग आहे. आणि का तुम्ही इलिजिबल नाही बघा, इथं तुम्हाला दिसेल की युअर डिग्री सब्जेक्ट डू नॉट मॅप टू द सब्जेक्ट ऍडव्हर्टाइज्ड हिअर. म्हणजे या ठिकाणी बघा माझी डिग्रीज कशामधनं, हिस्ट्री मधनं, बरोबर. म्हणून या ठिकाणी मला हा मराठी विषय दिसण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे लक्षात घ्या, इथं सगळं दिलेलं आहे की तुमचं कोणता विषय आहे आणि कशामुळे तुम्हाला प्रेफरन्स जनरेट नाही, त्यामुळे नॉट इलिजिबल असं आलेलं आहे. तुम्हाला ज्या काही जाहिराती असतील त्या जाहिराती सगळ्याच का नाही दिसत, हे सगळं तुम्हाला इथं क्लिअर आहे. म्हणजे एकदम आता इथं एकदम क्लिअर झालं की आपल्याला का नाही दिसत, आपण का पात्र नाही, ते सगळं या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. याबद्दल एक वेगळा व्हिडिओ मी एकदम व्यवस्थित बनवतो आणि तो तुम्हाला टाकतो. परंतु आता जनरल तुम्हाला सगळं समजलं असेल की नेमकं का नाही तुम्हाला जनरेट होत, तर टॅब तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, तर तो या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन पाहिजे असेल, म्हणजे या प्रेफरन्स संदर्भामध्ये किंवा कागदपत्र पडताळणीपर्यंत, तर तुम्ही आपली बॅच नक्की जॉईन करा. फक्त 230 मध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येईल. यासाठी रायझिंग टीचर ऍप्लिकेशन डाउनलोड करा. सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर समजून या ठिकाणी घेता येतील, सगळ्या तुमच्या शंकांचं निरसन करून घेता येईल. यासाठी आपला चॅनल सगळं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून रजिस्टर करा, तिथून जॉईन करा. आणि सगळ्यात तुमच्या काय अजून अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये पण नक्की कमेंट करा. तर पहा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि ज्यांना अडचण आहे त्याच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे ते प्रेफरन्स जनरेट करतील. भेटूया आपण पुढील व्हिडिओ मधून, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.